हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि चहा वगैरे घेतला आहे आत्ताच. आणि आज माझी सर्दी पण जरा बरी, म्हणजे सर्दी बरी, थोडासा खोकला वगैरे येतो आहे, पण आज बरं वाटतं आहे. काल एवढं नव्हतं वाटत, आज जरा चांगलं वाटतं आहे. तर चला आता स्वयंपाक बनवायचा आहे. तर आज मला काळ्या शेवग्याच्या शेंगा बनवायच्या आहे. तर शेंगा तर मी इथे शिजत टाकल्या आहे. आता मिक्सरमध्ये मसाला काढून घेते, भाजी बनवून घेते. काळी भाजी तर बनवते, पण पहिले बघून घेते कॅलेंडरमध्ये काही उपवास वगैरे तर नाही ना. आज किती तारीख आहे? 3. मी आज काही नाही, इथे चतुर्थी. त्या दिवशी सारखा स्कॅम नको व्हायला आमच्यासोबत. किती मोठा स्वयंपाक बनवायचा आणि कोणाला तरी उपवास असायचा, कारण काळी भाजी सगळ्यांची फेवरेट आहे. तर मस्त आपली शेवग्याची काळी भाजी रेडी आहे. आणि आता भाकरी बनवून घेते. इकडं रिवा आणि मामा फुटबॉल खेळत होते. रिवा, ए रिवा, दादू तुझी झोप झाली का? गुड मॉर्निंग. राधे राधे. आजी कर, आजी 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 आजी. लाडे लाडे गुब. आता आम्हाला जेवण करायचं. सकाळी थोडासा नाश्ता केला होता, लाडू वगैरे खाल्ला. आणि आत्यान ते पण आज घरी नाही आहे, ते गेले लग्नाला. तर आज आम्ही चौघच घरी आहे. आणि काना, तर कानाला आज जरा बरं वाटतं आहे, तरी पण आम्ही त्याला आज आंघोळ नाही घातली, कारण बस थंडी वगैरे अजून परत त्याला ताप वगैरे आला, तर त्यामुळे आज काय आम्ही त्याला आंघोळ नाही घातली. आता मस्त निवांत झोपला आहे. आणि तो इतका झोपतो आहे ना, म्हणजे त्याची बॉडी रिकवर होती ना, तर तो झोप पण जास्त घेतो आहे. नाही ते एवढा वेळ तर तो कधीच झोपत नाही. 20 मिनटं किंवा अर्धा तास लगेच उठतो. फक्त दुपारची झोप जास्त घेतो, बाकी कालपासून तो बराच झोपतो आहे, म्हणजे त्याची बॉडी पण रिकवर होती आहे. तर त्याला पण आता बरं वाटतं आहे. तर चला आम्ही तिघं मस्त जेवण करतो आता. हे बघा किती मस्त झोपला आहे. काकाला म्हणा गाणं म्हणा. कोणतं गाणं म्हणत होती? कोणतं? त्या भाऊ पाहू राहिला तो. म्हणा पटकन. दोन बायका कानाचा मेकअप करते आहे आणि कानाचा पप्पा त्याचे पप्पा येत आहे. आता सांगोळ झाली इतक्यात, हॉटवरच केली. श्रीखंड बाहेर खरं श्रीखंड. कशाची क्रीम आहे ती? कशाची क्रीम आहे ती? बायो बॉडी बटर. आधी आम्हाला आहे ना मॉइश्चरायझर जाऊन घेऊन. सॉरी सॉरी. अगं माझी दादू लई कुठं दिसू लागली, कुठं कुठं दिसती तू? हा दादू कशी दिसती तू? कुठू? बुवा बुवा बुवा. ऐ तो बघ असं पाहतो. हे काका इकडं व्हिडिओ काढून राहिले का? दादू आपला व्हिडिओ काढून राहिले. हा दोघांचा. ए कुठं जाऊन बसली तू? हा का? काका जेवण गेली का? हा का? काय करती? डम्मा बल्ली का तुझी? डम्मा बल्ली दादू? काय 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 विचार करतोय तू? काय विचार करतोय तू? तर गाईज, नवरा बायको लागली दोघं पण कामाला, आणि त्यांच्या दोघांची चालू आहे दुधावरून भांडणं. कारण नवऱ्याला प्यायची कॉफी, बायकोला प्यायचा चहा. बायकोला चहाला दूध बी जास्त लागतंय, नवऱ्याने तर पूर्ण दुधाचीच कॉफी केलेली. त्याच्यामुळे नवरा भरभर के दूध होत राही आणि बायकोला थोडंच दूध ठेवलेलं आहे.
तर आता तुम्हीच सांगा यावर मी चहा कसा करू एवढे एवढे दुधात. स्वतःला चहा प्यायचा असल्यावर दूध जास्त लागतं, पण दुसरी काय माणसं नाही का. तुम्हीच सांगा आता. हसू अर्ध्या पातेल्याच्या वर दूध आहे गाईस. अर्ध्या पातेल्याच्या वर म्हणते ना. हे बघा गाईस, याच्यात गाईस तुम्हाला दूध दिसतंय का दिसतंय का तुम्हाला? पुढे? एवढं चहा होणार नाही का? हे काही चहा पिणारे माणसं आहे का बकासूर आहे? आम्ही दूध सत्य आहे. आम्ही दुधाचा चहा पितो. रेवा इकडे, रेवा इकडे. आजीला रेवा तिकडे आजीला बघत फिरतीये. आजी आज लग्नाला गेले तर तिला घरात आजी दिसत नाहीये. तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं मी काही ना काही येडे जाळीच करत राहतो. त्या दिवशी पूर्ण एवढं कॉन्व्हर्सेशन झालं होतं, मी कानामध्ये बोट घालत होतो. त्याच्यामुळे कळलं असेल ना. पाहूनच मला असं झालं, इग्नोर करते ना त्या गोष्टी. येडा माणूस आहे म्हणलं मी. इग्नोर करते बरोबर. इग्नोर नाही करणं म्हणते त्याला. म्हणजे मी जसं आहे तसं राहतो, मला भान नाही राहत कॅमेरा बिमेरा चालू आहे. जसं आहे तसंच राहायला पाहिजे ना. आम्ही काय फेक वागतो का मग? वागतेच. हा काही पण घरातलीच तो काय बोलायला लागले तर बाहेरचे मी काय म्हणायचं. आता तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कानात माझी बोट कॉफी घालत्या, उकळते. की नाकात बोट घालत्या. मस्त माझी कॉफी उकळतीये. आधी ना मम्मी घरी नाही ना, त्याच्यामुळे मी यांना म्हणलं तुमचं कॉफी नाही, चहा नाही, काही जेवण नाही, काहीच नाही. बोलायच्या नादात नाही अंगावर उडली. कसं वाटत होतं चटका बसले दुसऱ्याला घेऊन गेले. हो कुठं उडेल दाखव. टोमना मारले हो, आता कॅमेरा चालू आहे म्हणून. एवढं काय मला पण इथं झटका बसला. साहेब उठले बा. थांबा मी कानाला दाखवते. साहेबांचं दूध पिऊन झालं. Guys, या कॉफी घ्यायला. आजच्या गावात जास्त झाली रे कॉफी. गाईस थोडी जास्तच झाली बरं का कॉफी. गाईस कॉफी कोणी एवढी पितं का? आता त्याच्यातून थोडी गंजा झाली तुम्ही. त्यांना चहा प्यायचंय, बळत चहा कॉफी वाटप करू नका. प्या इकडं इकडे दाखवा, इकडे दाखवा. एवढी कॉफी दीदीकडे चाला 1 मिनिट. दीदी तुम्हाला माहिती काय झालं? थांबा तुम्हाला सांगते. आधी लाईट लावूया. तर झालं असं, कॉफी पा मला म्हणे मी एवढंच दूध टाकलं आणि तुम्हाला अर्ध्या पातेल्याच्या वर दूध आहे. दूध एवढंच आहे बरं का पातेल्यात, आणि याला अर्ध्या पातेल्याच्या वर म्हणतात दादू. काय ऍटिट्यूड देऊन चाललं मला. मी तिला ऍटिट्यूड देत चालली मला. अरे बिस्किट दे ना रेवा, दे बाळाला दे. काना आणि पप्पा बाकी निवांत बसले चहा पीत. दादू किती भारी वाटतंय मला असं त्याच्याकडे बघून खायला. आणि तो पण लय भारी बसला तुमच्या तोंडाकडे पाहतो. दादू काय करते तू? अरे पप्पा कशात बिस्किट बुडवायचे ते पण पाहिजे त्याला. हा तर आज आम्हाला पावभाजी बनवायची, तर त्याचीच तयारी चालू आहे. आत्याने ते लग्नाला गेले होते तर म्हटलं येताना पाव पण आणा, आणि मग म्हटलं चला मस्त आज पावभाजी बनवू खूप दिवसातून. तर इथे मी सगळे व्हेजिटेबल कट करून घेतले आणि आता त्या शिजायला टाकून देते. भाज्या तर शिजायला टाकल्या आत्ताच. आता कांदा टोमॅटो कट करून घेते. कांदा टोमॅटोची काय मी ग्रेव्ही नाही करत, फक्त बारीक चिरून घेते आणि तसंच परतून घ्यायचा. तसा पण तो बारीक चिरल्यावर तो जातोच सगळं येऊन, त्याच्यामुळं ग्रेव्ही नाही करत. तर चला पटकन कांदा टोमॅटो पण चिरून घेते आणि मस्त अशी पावभाजी बनवते. आत्यांना तर मिसळ जास्त आवडती पावभाजीपेक्षा, पण म्हटलं होत्या बाकीच्या व्हेजिटेबल, आणि तसं पण ते सेपरेट ती भाजी खाण्यापेक्षा पावभाजी जास्त चांगली लागते, त्यामुळं म्हटलं पावभाजीच बनवू. मग दीदींची चालू आहे पावभाजी बनवायचं काम. तुमची सर्दी बरी का? गोळ्या नाही घ्यायचा. नाही तसं नाही आहे. काय मूग माझ्या सर्दीचं कसं नाही का, जेव्हा मी लई लक्ष देते तिच्याकडं तेव्हा ती सारखी येतात.
मग मी लक्ष द्यायचं बंद केलं तर मग थोडं माझ्या डोक्यातून जातं ती पण घ्या. मग विसरून जाता अगं मस्त हे सगळं दिसतंय पण लक्ष नाही दिसतंय. पण काय नाही, चालूच राहील. रिवाची आणि मामाची स्टाईल बघा व्यायाम करायची. बस करावं मामा थांब ग धरून पैसा ये बास यो यो हनी सिंग चष्मा घालून बसायचं होतं. चष्मा घालून बसायचं होतं तिला. चष्म्याची एक काच घालून गेली. स्टाईल आहे ती बाबू भैया स्टाईल आहे. एक काच कुठे रिवा अरे वा खाली जर शर्ट धर माझा मामाचं शर्ट धर रिवा. शर्ट धरून बाई पडशील खाली हा पडशील. हा मी धरेले कुटू ए कुटू चल वरती.